माझा वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त माझे सर्व हितचिंतक यांनी लावणीचा कार्यक्रम ठेवला होता गौतमी पाटलांचा। तो कार्यक्रम मी रद्द केला असं डिक्लेअर करतो। त्यामागचं कारण असं आहे की जवळपास नांदेड जिल्हा पूर परिस्थितीमध्ये एकदम त्याला काय म्हणता येईल आपल्याला पूरग्रस्तामध्ये पूर परिस्थिती आली आणि जवळपास बरेच जनावर, मी एक जनावर प्रेमी आहे। मी जवळपास चारा छावणी केली होती राजसाहेबाच्या आदेशानुसार। 4 महिने मी माझ्या स्वखर्चानं जनावर सांभाळले होते। जवळपास 4 महिने मी जे खाटकाकड जनावर जाणार होते त्यांना मी सांभाळलं। जवळपास 900 जनावर नांदेड जिल्ह्यातले होते आणि एकही रुपये कुठले काही मानधन पक्षाकडून घेतलं नाही। स्वखर्चानं सगळं केलं होतं। मी जनावर प्रेमी असल्यामुळं मलाच माझ्या मनाला पटणं गेलं की आपण वाढदिवस साजरा करावा। त्यामुळं त्याचा खर्च टाळून मी जवळपास मुंबईला, जिथं आमचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेत मराठा आरक्षणासाठी। एक प्रामाणिक इमानदार माणूस जेव्हा असा उपोषणाला बसतो तेव्हा तुम्ही सगळे बघता की त्याला किती पाठिंबा भेटतो। आणि मराठा समाजच म्हणून नाही, बाकी इतर समाज पण त्यांना पाठिंबा देत आहेत। ते सर्व बघून मी स्वतः तिथं उपस्थित होतो 2 दिवस, पण तिथले मी हाल बघितले। हिटलरशाही चालू आहे सरकारची। एवढं म्हणजे बाकीचे प्रायव्हेट हॉटेल जिथे चहा भेटते, जिथं पाणी भेटते, जेवण तर सोडूनच द्या, चहा प्यायचं म्हणलं तर मला भेटला नाही 2 दिवस चहा। तर ते सगळं पाहून मी म्हणलं इथं थांबण्यात अर्थ नाही। तिथून नांदेडला आलो। माझी वेलिंग्टन शाळा आहे, मी वेलिंग्टन शाळेचा अध्यक्ष आहे। मी माझी एक स्कूल बस घेतली। स्कूल बसला स्कूल बस भरून माझं स्वतःचं हॉस्टेल आहे। स्वतःच्या स्वखर्चाने कुणालाही 1 रुपया न मागता स्कूल बस भरून, ज्यामध्ये 25,000 कमीत कमी माझे मराठी मावळे जेवतील असं दशम्या आणि धपाटे मी घेऊन जात आहे मुंबईला आझाद मैदानावर। आणि हे एक म्हणजे मीडिया प्रसिद्धीसाठी वगैरे नाही, एक माझ्या मनाला वाटलं की आपण वाढदिवस साजरा करू नये। एवढं सगळं झालं तर याच्यामध्ये हे सगळं करणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर परिस्थिती आल्यामुळं जवळपास फुलाची पाकळी म्हणून आम्ही एक दैनंदिन जीवनाला जी किट लागणार आहे जवळपास एक 100 किटच्या वर आम्ही तिथे देणार। त्याच्यामध्ये गहू असेल, त्याच्यामध्ये साखर असेल, त्याच्यामध्ये पत्ती असेल, त्याच्यामध्ये जे रोजच्या जीवनाला लागतात तसं गरिबांना आम्ही जे पूर परिस्थितीमध्ये खरंच होरपळून गेलेत त्यांना आम्ही दत्तनगर असेल, विष्णुनगर असेल, आंबेडकर नगर असेल किंवा आमचं गणेशनगर असेल, असे जिथं कुठं आम्हाला वाटलं तिथं आम्ही दीपक स्वामी ते स्वखर्चाने सगळं करणार आहे आणि ते आम्ही हे करणार आहे। आणि जेवढे धार्मिक कार्यक्रम आहेत माझ्या याच्यामध्ये, जसं की मरळकला अभिषेक आहे, महापुरुषांना दुग्ध अभिषेक आहे, आणि मी माझा वाढदिवस अंधविद्यालय धनेगाव येथे साजरा करणार आहे। आणि त्या तिथेच आम्ही असा संकल्प केला आहे। आमचे सगळे कार्यकर्ते जसे की दीपक स्वामी, संतोष सुनेवाड, आकाश, कार्तिक, अनिकेत, असे मनसेचे विशाल पावडे, अजून असे जे वेलविशर आहेत, आम्हाला असं जे समाजाचं काही देणं लागते त्यांनी आम्ही संकल्प केला। जवळपास आता 50 जणांची नावं आलेली आहेत। आम्ही मरणोत्तर नेत्रदान त्या ठिकाणी करणार आहे, म्हणजे हे करणार आहे। आणि त्या ठिकाणी आम्ही जिथं अंधविद्यालयात जातो तिथं त्यांना आता पाणीपुरी असं बाकी सगळं बर्गर वगैरे, पिझ्झा वगैरे, त्या मुलांना अशी इच्छा असली एकदम असं पाणीपुरी, डिस्टिल वॉटर, आयनाच पाणीपुरी तुम्हाला माहिती आहे नांदेडची सगळ्याची टॉपची आहे, ते सगळं आम्ही तसं नियोजन करणार आहे। तिथून मग संध्याच्या आश्रमात जाणार आहे।
संध्याच्या आश्रमामध्ये जे वृद्धाश्रम आहे, आमच्या सुरेखा पाटणी मॅडम ते सगळं पाहत होत्या पहिलीपासून. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं फुलाची पाकळी म्हणून आम्ही काही करणार आहे. पुन्हा आसनाला गोशाळा आहे, गोशाळेमध्ये जवळपास 1 ट्रक भरून आम्ही चारा तिथे देणार आहे. असे सामाजिक उपक्रम जे आहेत जे तसे तेवढेच करणार आहे. केक कापणं कॅन्सल केलं आहे आणि विशेष म्हणजे मी गौतमी पाटलाचा कार्यक्रम रद्द करून टाकला. एवढं बोल. झालं. मी माझा स्वतःचा पेट्रोल पंप आहे, सिंधुताई पावडे पेट्रोल पंप. माझ्या आईच्या नावावर आहे. CNGचा एकच पंप नांदेडमध्ये आहे. जवळपास 1 किलोमीटर लाईन राहते तिथे. तर त्या पंपावर मी वृक्षारोपण करणार आहे आईच्या हाताला. आणि उद्या जेव्हा म्हणजे स्कूल बस निघेल पूर्ण दशम्या धपाटे वगैरे घेऊन त्याची रिबीन मी माझ्या आई आणि वडिलांच्या हाताने कट करणार. मुंबईला कधी जाणार? मुंबईला उद्या.